brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला, शेतकऱ्यांना, सगळ्या बांधवांना, तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रतिनिधी बांधवांना, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून सगळ्यांना अगोदर खूप खूप शुभेच्छा देतो. शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारनं दिलेला नुकसान भरपाईचा निधी आलाच नाही. शेतकऱ्यावरती संकट आलंय, संसार उद्ध्वस्त झालेत, त्यांना हातभार लावणं ही जबाबदारी होती. पुन्हा संकटाचे भोग सरकारमुळे शेतकऱ्यांना भोगायला नको होते, परंतु आता सरकार शेवटी तात्पुरता आनंद देणारं सरकार आहे. आणि हे आज नुसते हेच नाही तर 75 वर्षापासून शेतकऱ्याच्या पदरात असेच पडलेत की फक्त आशा लावायची, द्यायचं काहीच नाही. त्याला एक मन सुद्धा आहे, पण आज चांगल्या दिवशी मला ते सांगायची नाही. नसता ते आशाला लावायचं आणि पुढं आहे बघा टिंब दाखवायची अशी सवय. आता ते शेतकऱ्याला त्यांना दाखवावं लागणार एखाद्या बार. आशाला लावायचं आणि टिंब काय आहे ना, तर ते आता दाखवावंच लागणार आहे शेतकऱ्यांना. आपण लढू. दिवाळी पाडवा भाऊबीज झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ज्ञांना, अध्यक्षांना आपण अंतर्वलीत बोलून घेऊ, चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लावू मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू. आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडावच लागणार आहेत सरकारची, त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. असं जसे 70 वर्षे गेले तसे अनेक पिढ्या आपल्या पुढच्या सुद्धा जातील. आता नाही जाऊ द्यायची. एकदा सगळ्यांनी ताकद लावायची. शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलनात उभा राहायचं.